4 युगांची अद्भुत कथा. आपण ज्या काळात जगत आहोत तो फक्त एक छोटासा क्षण आहे. कारण हिंदू धर्मानुसार काळ हा सरळ रेषेत नाही, तर तो एका अखंड चक्रात फिरत असतो. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगांनी हजारो वर्षांचा इतिहास नाही, तर लाखो वर्षांचा विश्वाचा प्रवास सांगितला आहे. पण प्रत्येक युगात माणूस बदलला, धर्म बदलला, समाज बदलला आणि आता आपण आहोत कलियुगात. काळ पुढे सरकला आणि सुरू झालं त्रेतायुग. धर्माचा एक पाया कमी झाला, लोकांमध्ये इच्छा निर्माण झाली, राज्यव्यवस्था आली. याच युगात भगवान श्रीरामांनी अवतार घेतला. रावणाचा अंत झाला. धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष जगाने पाहिला. यानंतर आलं द्वापरयुग. धर्माचे फक्त 2 पाया उरले. राजकारण, सत्ता, कपट, युद्ध वाढू लागलं. याच काळात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला. महाभारत घडलं आणि कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवद्गीतेचा जन्म झाला. आज आपण जगत आहोत कलियुगात. धर्माचा फक्त एकच पाया उरला आहे. सत्य कमी होत चालला आहे. लोभ, क्रोध, मत्सर आणि अहंकार वाढत आहेत. तंत्रज्ञान प्रगत झालं आहे, पण मन मात्र अधिक अस्वस्थ झालं आहे. ज्ञान वाढलं, पण शहाणपण कमी झालं. कलियुगाचा शेवट. पुराणांनुसार कलियुगाचा शेवट झाल्यानंतर भगवान विष्णूंचा कल्की अवतार होईल. अधर्माचा नाश होईल आणि पुन्हा सुरू होईल सत्ययुग. म्हणजेच काळाचं चक्र पुन्हा एकदा फिरायला लागेल. ही 4 युग फक्त काळाची विभागणी नाही, ती मानवाच्या विचारांची, संस्कृतीची आणि धर्माच्या प्रवासाची कथा आहे. प्रश्न हा नाही आपण कोणत्या युगात जन्मलो. प्रश्न हा आहे, आपण आपल्या जीवनात सत्ययुगासारखी सत्यता आणू शकतो का? जर तुम्हाला अशाच भारतीय इतिहास, पुराण, संस्कृती आणि सह्याद्रीच्या कथा आवडत असतील तर सह्याद्री स्टुडिओजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.